आज सकाळच्या सुमारास TDRFचा जो जवान होता विकास गोरे याचा याच खड्ड्यात बुलेट आपटून दुर्दैवी अंत झाला आहे। काही दिवसांपूर्वी भेवंडी येथील इमारत दुर्घटनेमध्ये त्यांनी मोलाची भूमिका निभावली होती। आज यात कर्तव्य बजावत असताना कामावर जात असतानाच याच खड्ड्यामुळे त्याचा जीव गेला आहे आणि त्याला उपजिल्हा रुग्णालय शहापूर या ठिकाणी दाखल करण्यात आला होता, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। त्याच्या नातेवाईकांनी देखील मृतदेह ताब्यात घेण्यास नाकार दिलेला आहे। प्रशासनावरती किंवा जो जबाबदार असेल त्याच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत देखील मृतदेह ताब्यात घेणार नाही। पण अशी दुर्दैव घटनानंतरच प्रशासनाला जाग येते असं काही आहे का? जोपर्यंत एखाद्याचा बळी जात नाही तोपर्यंत खड्डे भरत नाही। जर आपण बघितलं तर हाच तो खड्डा होता का तो या ठिकाणी आता तातडीने जो भरला गेलेला आहे आणि हाच खड्डा जर काही दिवसांपूर्वी जर भरला गेला असता तर आज TDRFचे जे जवान आहेत विकास गोरे हा जिवंत राहिले असते। त्यांचे नातेवाईक देखील आपल्या जोडीला आहेत। काय सांगायला आता तुम्ही जी तुमची भूमिका काय राहणार? आम्ही ठरवलं आहे या खड्डे पडलेल्या रस्त्यावर खड्ड्यामुळे आमचा मुलाचा नाक बले गेलेले त्याची सरकारने दखल घ्यावी आणि आमच्या कुटुंबाला त्याची लहान लहान 2 जुल्या मुली आहेत त्यांचा सांभाळ करणारे एकुलता एक म्हणजे होता तो घराचा सांभाळ करणारा तोच आमच्यातून निघून गेला। आता जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत काय तुम्ही मृतदेह ताब्यात घेणार आहे का? ना आम्ही ठरवलं आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यू ताब्यात घेणार नाही। NDRFचे जवान हे जो लोकांच्या कर्तव्यासाठी जो आपलं कर्तव्य पार पाडतोय ना त्याची जी लहान लहान मुलं आहेत ती देखील कुठेतरी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।